आपण विचारू वहिनीला की कसं वाटलं तुम्हाला यावर्षी आपलं डेकोरेशन? ह्या वर्षीचं डेकोरेशन छान केलेलं आहे सूरज मोलतेनी. संकल्प मस्त दाखवला. एकीकडे दुष्काळ, एकीकडे निसर्गरम्य मस्त वातावरण दाखवलं आहे त्यांनी. कारण याच्या मार्फत त्यांनी असं दाखवलंय की पाणी वाचवा आणि झाडे जगवा, याच्यावर त्यांनी हा संकल्प केलेला आहे. धरतीवारी बाप्पा घरी आनंद झाला, धरतीवारी बाप्पा घरी आनंद झाला. जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू संडे ब्लॉग. आजचा ब्लॉग तुम्हाला भेटणार बघायला खूप खास आहे. आणि आपण चालू मामाच्या घरी जो डेकोरेशन केलं आहे, तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण म्हटलं होतं तुम्हाला की एक असं डेकोरेशन केलं की एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आम्ही. मी, तन्मय, पप्पा आणि शुभम आणि खूप मदत केली. आणि पूर्वाने ते जे ड्रॉइंग काढले खूप छान, ती तुम्हाला दाखवतो. आणि एक संदेश खूप छान प्रकारे तुम्ही पाठवा लोकांपर्यंत. हा खूप अपेक्षित. आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करा. मामा तिथून दाखवल्यानंतर आपण जाऊ चौकला. चौकमध्ये खूप असं छान प्रकारे असं मंडळाने डेकोरेशन केलं. आणि त्यानंतर आपलं बाबूकाची तेही जायचं आहे त्यासाठी. सो आपला खूप मजा येईल आजचा ब्लॉग आणि कंटिन्यू करा आपला संडे ब्लॉग. सो गाईज, आता आपण मामाच्या रोडवरती बघू शकतो. मामाचा रोड म्हणजे आपला गावाचा रोड आहे, मामाचा रोड नाही तो. आता आपण जस्ट आता बघू शकतो आपली व्यायामशाला. आणि आपण इथून जायला लागेल गल्लीतून, आपल्या गणेश गल्लीतून जावं लागणार आहे. आणि तो आपलं समोरचा मामाचं घर, आपलं छोटंसं घर. आणि तो तिथं आम्ही एका दिवसामध्ये बनवलं होतं हे सर्व. आणि इमर्जन्सी मध्ये तरी खूप छान प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही. ते तुम्हाला आवडेल अशी अपेक्षाही करतो. आणि 100% आवडेल. कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा. चला तर आता मग जास्त वेळ नाही घेता, तुम्हाला आम्ही केलेलं दाखवतो. आणि पुढे नव्हतं सोगाच एक सांगायचं राहून गेलं. आपला गणपतीच्या वातावरणामध्ये पहिला दिवस काल एक संपलं, खूप छान प्रकारे वाटलं आणि खूप मन प्रसन्न झालं. आणि गणपतीमध्ये कसं असतं माहितीये का, की एकाची आरती संपली दुसरी आरती कानावर पडते, आणि एकाची गाणी लावली दुसरी गाणी दुसरं चालू करते. असं म्हणजे एकदम खतरनाक असं वातावरण होतं आपलं पूर्ण महाराष्ट्रभर. आणि कोकणामध्ये तर आपला नादच खुला होता. गणपतीमध्ये आपला खतरनाक एक मोठा उत्सव आपला. तर चला तर जास्त टाइम नाही घेतो, चला पाऊस आले जोरानं. आता मामाच्या घरामध्ये पटकन जाऊ आपण. सो गाईज, आता आपण गणरायाचं दर्शन घेतलं आणि आम्ही जो डेकोरेशन केलं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या डेकोरेशन असं केलं की एक दुष्काळ भाग दाखवला आणि एक आपला निसर्गाचा भाग दाखवला कोकणामधला, यातून तुम्हाला दाखवतो. आणि बघू शकता तुम्ही इकडं हा पूर्ण दुष्काळ गाव आहे. आणि इकडं आपला निसर्ग कोकणामधला. आणि इथं दाखवलं तुम्ही दाखवतो बघा. इथं तसं तर आमचं कोकण वर्षभर पूर्ण सुंदर असतं, पण पावसाळ्यात तसं त्याचं रूप अजून जास्त खुलून येतं. आणि त्यातच खाली लिहिलं आहे की चला निसर्ग वाचूया तरच आपण वाचू. आणि निसर्गात एक तर झाड लावा आणि त्याला जगवा. आणि पूर्ण इकडे दुष्काळ भाग दाखवण्याचा प्रयत्न केला. बघू शकतो मी अक्षरशः झाडाला सलन लावण्याचं आम्ही एक दृश्य चित्र काढलं. आणि वरती पूर्ण दोन्ही हाताने झाडावरती पूर्ण खराब झालेलं दिसतं, तुम्ही बघू शकता. आणि इकडे एक मेसेज लिहिलाय, तो टेक्स्ट मध्ये नक्की वाचा तुम्ही. ते पूर्ण घे, शाबाश. आणि इकडे आपला पूर्वा पवारने एक छान प्रकारचे दुष्काळ गावाचं चित्र काढलं, तुम्ही बघू शकता. इकडे दुष्काळ तलाव आणि दुष्काळ वीर. आणि इकडे पूर्ण झाडाची अवस्था बघू शकता तुम्ही. आणि इकडे घर आणि इकडे लेडीज पाणी आणायला जाताना एवढा लांब लांब खूप पाणी आणायला जातं, त्याचे एक दुष्काळ गाव दाखवण्याचा प्रयत्न केला तिने. इकडे पूर्वा, हे बघ कसं वाटलं तुला? आणि आपलं डेकोरेशन कसं वाटलं? आपला काय दाखवण्याचा प्रयत्न केला आपण त्यामधून? एक दुष्काळ गाव दाखवलंय, आपला एक निसर्ग दाखवलाय. कसं वाटलं तुला? छान वाटलं ना? आणि हा संदेश तुम्ही लोकांपर्यंत नक्की पोचवा. आणि एक दाखवायचा उद्देश असं आहे की आपण पावसाळ्यामध्ये सर्वांना हिरवागार वातावरण सगळ्यांना आवडत असतो. आणि उन्हाळ्यानंतर एकदम ऊन वाटतं, कुठे बाहेर थांबलं तर एक झाडी दाखवलं नाही. आम्ही बघू शकतो तुम्ही उंदवून दाखवलं नाही, कारण तिकडे आपलं बाहेर गेल्यानंतर उन्हामध्ये उभं राहायला सावलीची गरज असते. सावली नसते तेव्हा आपल्याला भासते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते आपला हातामधून.
तो सो गाईस एकच सांगण्याचा प्रयत्न करतो की पुन्हा एकदा एकतरी झाड अजूनही आपल्याला चान्स आहे, झाडे लावा, झाडे जगवा. कारण एवढं बिल्डर लोकांनी पूर्ण बिल्डिंग टावर उभे करण्यासाठी एवढे झाड तोड केले की बापरे बाप, शब्द नाही त्याला मांडण्यासाठी. आम्ही त्यासाठी एक प्रयत्न केला होता. तुम्ही बघू शकता आणि आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि एक आपल्याला शॉर्ट रील्स तुम्हाला नक्की लास्ट मोमेंटला दाखवेन तुम्हाला की कसं आवडलं ते सांगा. आणि ते आणि प्रत्येक पोस्टरची बघू शकता. आणि इथे आपण लिहिले मुंबईकरून पाणी जपून वापरा. कारण आपला मोरबी धरणाचं पाणी त्यांना फ्रीच आहे तसंही बोललं तरी, आणि कसंही वापरतात. आपल्या गावातही पाण्याची खूप 24 तास पाणी असल्यामुळे कसंही पाण्याचा वापर केला जातो. जेव्हा पाणी 2 दिवस बंद केलं जातं तेव्हा त्यांनाही समजतं की पाण्याची किंमत काय असते. त्यानंतर 2 दिवसापुरतं त्यांना वाटते फक्त. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जपून पाणी वापरा. एक ना एक दिवस असा दुष्काळ येईल, आपल्याला येऊ शकतो कधी लाईफमध्ये. तो त्याच्यामुळे आम्ही हा डेकोरेशन दाखवण्याचा प्रयत्न केला. सो गाईस आता आपला घरातला फॅमिली मेंबर्सला विचारू की आपलं डेकोरेशन कसं वाटलं ते. आपण विचारू पहिल्यांदा शिवम दादाला. कसं वाटलं तुला डेकोरेशन आपलं? खूपच छान आहे. कारण की आम्हाला दादाचं सहकार्य होतं की आमचं खूप की निसर्गाचं बनवायचं होतं आम्हाला, की आम्ही सक्सेस झालो. कारण की आम्हाला प्रयत्न चालू होते आमचे. अच्छा. आणि एका दिवसात आम्ही सगळं केलं. अजून आणि आम्हाला निसर्ग खूप आवडतो. आणि आपला गणपती पण खूप छान आहे. 2 लाईन बोल त्याच्यावरती. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. गणपती बाप्पा. आता सो गाईस आता शुभमचं तुम्ही प्रतिक्रिया ऐकला. आता आपण विचारू वहिनीला की कसं वाटलं तुम्हाला यावर्षी आपलं डेकोरेशन? ह्या वर्षीचं डेकोरेशन छान केलेलं आहे सूरज मोहितेनी. संकल्प मस्त दाखवला. एकीकडे दुष्काळ, एकीकडे निसर्गरम्य मस्त वातावरण दाखवलं आहे त्यांनी. कारण याच्या मार्फत त्यांनी असं दाखवलंय की पाणी वाचवा आणि झाडे जगवा, याच्यावर त्यांनी हा संकल्प केलेला आहे. त्याच्यावर आपल्या गावात पण 24 तास पाणी आहे, पण त्या पाण्याचा दुरुपयोग करतायत. की त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करावा, की पाणी आहे म्हणून हवा तेवढा त्याचा वापर नाही करू. कारण आता जिकडं जिकडं पाणी नाही त्या लोकांना माहिती की पाण्याची किंमत काय आहे ती. त्याच्यामुळे आपण पण पाणी कसं वापरायचं ते आपल्या हातामध्ये आहे. त्यानुसार आपण पाण्याची बचत करावा. आणि आता पावसाळा पण चालू आहे, त्याच्यावर आपण प्रत्येकाने ठरवूया की आपण एक झाड लावू. म्हणजे उन्हाळ्यामध्ये की त्याचा आपल्याला प्रत्येकाला उपयोग होईल, की त्याची प्रत्येकाची आपली मुलं बाळं चांगली खेळतात, त्याच्यावर सगळे हवा वगैरे वातावरण चांगला होईल. आणि झाडांची सावली पण छान प्रकारे आपल्याला त्याचा हे घेता येईल. त्याच्यामुळे आपण पाण्याची बचत करावा असं तर माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळं मग आणि माझ्या मुलीनी पण छान चित्र काढलेलं आहे, तो की दाखवलंय त्याच्यामध्ये की दुष्काळ गाव कसं आहे. त्याच्यावर बघा तुम्ही, छान केलं. ह्या प्रकारे आमची मकार पण छान दिसते आणि मस्त डेकोरेशन केलंय. त्याची कल्पना पण खूप छान आहे. थँक्यू. धन्यवाद तुमचं वहिनी. खूप छान प्रकारे तुम्ही संदेश दिला लोकांसाठी. आणि सोगस आता आपलं वहिनीचं तुम्ही मत ऐकलं आपल्या डेकोरेशनचं. आता आपण घर मार्काला आपला मामाश्रीला विचारू. मामा, तुला कसं वाटतं आपल्या डेकोरेशन आणि काय संदेश देऊ शकतो लोकांना तू? डेकोरेशन तर खूपच छान बनवलेलं आहे. एकीकडे निसर्गरम्य दाखवलेलं आहे, दुसरीकडे दुष्काळग्रस्त दाखवलेले आहे. माझी एकच इच्छा आहे की प्रत्येकाने घर एक झाड लावावे. काही कालांतराने जर आपण झाडे न लावली तर पाण्याची कमतरता कमी पडण्यात येईल. आपण पहिले गावापासून सुरुवात करूया. जसे गावापासून सुरुवात केली तर आपण मुंबईला सांगू शकतो. जर आपण की आता गावापासून जर सुरुवात केली तर आपण पाणी वाचवायचा प्रयत्न केला तर मुंबईला हा संदेश देऊ शकतो की तुम्ही पण पाणी वाचवा. यावर्षी जास्त पाऊस पडलाय तर पुढच्या वर्षी पडेल हे सांगू शकत नाही आपण. अजून आपल्या गावातही पाणी खूप प्रकारे वेस्टेज जातं, त्याच्यावर काय बोलू शकतो तू? गावात जो पाणी वेस्टेज होतो आपण कमी प्रमाणात वाचवू शकतो अशी प्रयत्न करावे माझी इच्छा आहे. की जो पाणी लोक जो वाया घालवतात तो वाया घालू नये. ज्या गावामध्ये काही गाव असे आहेत की ते पाणी प्यायला भेटत नाही. जो पाणी आपण 24 तास यूज करत आहेत तो पाण्यात प्रत्येक गाव जे दुसऱ्या गावात जाऊन भेट द्या, त्या गावात चेक करा की गावामध्ये पाणी भेटतो की नाही प्यायला. हीच माझी प्रतिक्रिया आहे. अच्छा. आणि हा संदेश घरोघर पोचवा प्लीज. आणि आपल्या चॅनल नक्की सपोर्ट करा तुम्ही. आपला मराठी युट्यूब चॅनल आणि आपला खालापूर तालुक्यामधलं एक युट्यूब चॅनल आपल्या सुरतमध्ये चॅनल तुम्ही सर्च करा. आपला चॅनल फर्स्ट येईल. आपला चॅनल नक्की सबस्क्राईबर करा आणि खूप सपोर्ट करा. औषध कसं केलं आपलं डेकोरेशन 2024 मधलं कसं वाटतंय?
डेकोरेशन तर खूप छान केलेलं आहे. सूरज मोहिते माझ्या भाच्याने डेकोरेशन जे केले ते खूप मला आवडले. मंगल मूर्ती मोरया. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर आपल्या घरी आता फोन चार्जिंग लावायचं. आपलं चार्जिंग खूप कमी आहे फोनमध्ये आणि आपण आता डायरेक्टली भेटू संध्याकाळी. आता आपण संध्याकाळी जाणार आहे चौकला. ते तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या चौकला मंडळाचे डेकोरेशन दाखवायचे, ते तुम्हाला दाखवतं खूप छान प्रकारे. आणि आपला बाबू काकाचे ते जायचं आहे, त्यांनी खूप छान प्रकारचं डेकोरेशन केलं आहे आणि खूप असं छान एकदम खतरनाक एकदम मन प्रसन्न असं वातावरण केलं त्यांनी. बघू शकता तुम्ही कोंबडाला आत्ता सकाळ झाली त्याची. आता बघू शकता आपला पुन्हा आपला छान प्रकार आपलं गाव वरुसे गाव बघू शकता तुम्ही. आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपण डायरेक्टली भेटू संध्याकाळी. A few moments later. सो गाईज काय कारणामुळे आपल्याला चौकला जाताना आलं. जस्ट आता आलोय मी इथे गावामध्ये आणि जस्ट आता मामाच्या घरी चाललोय. कारण घरी पण गेलो नाही अजून, कपडे पण चेंज केले नाही, टाइम पण खूप झालंय आणि आता वाजले 11 वाजून गेले. तर आता आपण जाऊ मामाच्या घरी आणि थोडी आपण मजा करू आणि आपला आजचा गणपतीमधला दुसरा दिवस आपण एंड करू. चला गाईज आता जाऊ आपण मामाच्या घरी. या रे या. सो गाईज जस्ट आता मामाच्या घरी आलो. तन्मय सेटअप आपला चल बसलो ते जरासा तुटणार नाही ना खुर्ची. चला आता आम्ही जरासा मजा करतो. आमच्या कोकणातली गाणी ऐका. चला सर या बसा 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 बसा. होऊन जाऊ द्या. पार्वतीच्या बाळा धरतीवारी भक्त घरी आनंद झाला. धरतीवारी भक्त घरी आनंद झाला. सगळी गणपतीचा आला झालो. सगळी गणपतीचा आला पावसाच्या पडती घरी मध्ये उडाला. गणपती बाप्पा मोरया. सूरज आज गणपतीने तुला गाणं आणलंय. दी सोन्याचा उंगवला गणपती सणाचा. हे दी सोन्याचा उंगवला गणपती सणाचा. सूरज मोठे भक्ताला गणपती बावला. सूरज मोठे भक्ताला देव गणपती बावला. दिगंबर मोहित पूजिते बाबाला. दादा मोहित आईच्या संगतीला. तुझा मागून लागलं दर्शनाला. गीत जाईची आठवण रे सणाला. नाताळीनी मुलगाचा नैवेद्य दाखवला. हे तो दुरतानी धमाल केली आज सणाला. सूरज मोहिते भक्ताला देव गणपती बावला. सूरज मोहिते भक्ताला देव गणपती बावला. योगीचा ताई लागली आरती करायला. सो गाईज आज गणपती मधला दुसरा दिवसही संपला आणि आपला ब्लॉग ही आता एंड करतो. जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या वर्षी 1 मिलियन होऊ दे रे. होय महाराजा. गणपती बाप्पा. होय. आपल्या मराठी युट्यूबला तुम्ही नक्की सपोर्ट करा. पुन्हा एकदा भेटू न्यू लोकेशन न्यू ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.